नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला पोहोचलाय। ढोल ताशांच्या गजरात मच्छीमार बांधवांनी पाण्यात नारळ अर्पण केला। पारंपरिक वेशभूषा करत नारळ अर्पण करून समुद्राला शांत होण्याची विनंती केली जाते। कोकण किनारपट्टीवर आनंदाचं वातावरण दिसते। सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर उद्यापासून खऱ्या अर्थानं मच्छीमारीला सुरुवात होणार आहे। तर नारळी पौर्णिमेचा हा उत्साह आपल्यापर्यंत पोहोचवतात आमचे प्रतिनिधी अमोल कले। सण उत्सव आणि परंपरा कोकणामध्ये पाहायला मिळतात। अगदी पारंपरिकतेने कोकणामध्ये हे उत्सव जे आहेत ते साजरे केले जातात। आज नारळी पौर्णिमा आहे आणि या नारळी पौर्णिमेचा सण देखील या कोकणामध्ये जे आहे अतिशय उत्साहाने साजरा केला जातोय। अतिशय पारंपरिक पद्धतीनं जो नारळ जो आहे तो सागराला अर्पण केला जाणार आहे। आपण सध्या संगमेश्वरमधल्या खाडीपट्ट्यामध्ये आहोत, कर्जवे भागामध्ये, आणि या कर्जवे भागामध्ये ही खाडी आहे। पारंपरिक पद्धतीने आम्ही हा नारळी पौर्णिमेचा सण साजरा करत असतो। दर्या खवळलेला असतो। जून महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाणी नद्यांचा पाणी असतं आणि दर्या खवळलेला असताना दर्यात उतरत नाही, परंतु नारळी पौर्णिमेला आम्ही सागराला विनंती करून नारळ टाकल्यानंतर आम्ही मच्छीमारी चालू करतो। मच्छीमारी हा उदरनिर्वाहाचा पर्याय असून इथे आम्हाला रोजगार नाही आणि रोजगारच्या दृष्टीनं आम्ही मच्छीमारी करून थोडाफार रोजगार मिळवतो आणि आमची कुटुंबाची जीवितहानी सगळी संपूर्ण प्रयास नेतो। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।